नमस्कार. सडेतोड या विशेष सदरामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ मुद्दामून या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, गेल्या 25-30 दिवसामध्ये जे भारतामध्ये जे सरकारच्या विरोधामध्ये जे वातावरण निर्माण झालं होतं, जे शिक्षण मंत्री प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जे मुलं जंतर मंतरवर एकवटली होती, त्यामध्ये कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपके सर यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्यासोबत पर्यावरण नेते व सामाजिक कार्यकर्ते, देशाचे फार मोठे समाजवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक सर यांनी त्यांना सहकार्य केलं. ते सुद्धा जवळजवळ 25-27 दिवस उपोषणाला बसले आणि एवढं सगळं मोठं आंदोलन दिल्लीच्या जंतर मंतरवर चालू होतं आणि त्याचे पडसाद संपूर्ण भारतभर उमटत होते. प्रत्येक जिल्हा तालुक्यावर या आंदोलनाला सपोर्ट म्हणून निषेध रॅल्या निघत होत्या, मोर्चे निघत होते आणि तरी सरकार आपली चूक मानायला तयार नव्हतं. सरकार आपल्याच गुंगीत मस्त काम करत होतं. एवढ्या 26-27 दिवस सोनम वांगचुक सरांसारखा माणूस त्या ठिकाणी उपोषणाला बसला आहे. त्यांची प्राणांतिक वेळ आलेली आहे. तरी मोदीजी आणि त्यांच्या कुठल्याही सरकारमधल्या प्रतिनिधींनी त्या आंदोलनाला भेट दिली नाही किंवा साधं त्यांचं निवेदन घ्यायला त्या ठिकाणी आले नाही किंवा तुमच्या मागण्यावर आम्ही विचार करू हे म्हणायला सुद्धा त्या ठिकाणी आले नाही. म्हणजे किती युगो या मोदी सरकारला आणि भाजप सरकारला हे याच्यावरून स्पष्ट होत आहे. आता हा झाला मोदी सरकारचा युगोचा भाग, परंतु जनता जनार्दन आहे या देशामध्ये. जनतेने जर एखादं ठरवलं तर ते काही पण होऊ शकतं, करू शकते जनता. आणि शेवटी जनतेच्या प्रचंड दबावामुळं, तरुणांच्या प्रचंड प्रोटेस्टमुळं सरकार घुटण्यावर आले आणि सरकारनी सोनम वांगचुक सरांना सुरुवातीला आंदोलन सोडायला लावलं. आम्ही हे करू ते करू म्हणले आणि त्या ठिकाणी उपोषण सोडलं. त्यांना वाटलं आता जनता शांत बसेल, परंतु तरुणाईंनी एकदा डोक्यात घेतलेला विषय होता. ते जीवाच्या बाजीने त्या ठिकाणी एकवटले, लढले, पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खाल्ल्या आणि तरीही त्यांनी माघार घेतली नाही आणि शेवटी सरकार पूर्णपणे झुकलं आणि प्रधान यांचा राजीनामा घेतला आणि संसदेमध्ये ऑर्डिनन्स आणून कडक कायदा करण्याच्या बाबतीमध्ये हालचाली सुरू केल्या. म्हणजे इतकं एखादी जनता जर मनावर घेतली तर भल्या भल्याला घाम फुटू शकते, हे याचं एक ताजं उदाहरण आहे. परंतु आपली जी काही शैक्षणिक व्यवस्था इथपर्यंत येऊन ठेपली कसं काय, याचा आपण सारासार विचार एकदा करणं गरजेचं आहे. मित्रांनो, हे जे भाजप सरकार आहे, हे भाजप सरकार संघाच्या डायरेक्शनने या ठिकाणी चलतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि संघ ज्या लोकांचे नावं मोदीजी यांच्याकडं देतात ते त्यांना मंत्रिपदं, खासदारक्यासुद्धा मिळतात, हे आजवरचा आपल्याला सगळ्यांचा अनुभव आहे. आणि जर संघाला ज्या गोष्टी करायच्या असतात ते भाजप आणि मोदी सरकारच्या माध्यमातून संघ करायचा प्रयत्न करत आहे. बरं, संघ चांगल्या हेतूने करतोय का, याचा जर आपण सारासार विचार केला तर माझ्यासारख्या फुले शाहू आंबेडकरी विचारधाऱ्याच्या माणसाला ते मुळीच पटणार नाही. संघ हा मनुवादी विचारांनी काम करत आहे, हे आजवर स्पष्ट झालेलं आहे. आता संघाने 2020 नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यासंदर्भामध्ये पूर्वीच्या शिक्षण मंत्री असतील आणि प्रधान असतील त्यांच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचं काम सुरू केलं. आता हे नवीन शैक्षणिक धोरण काय, तर याच्यामध्ये जे काय डार्विननी जीवाच्या उत्पत्तीचा जो सिद्धांत मांडला, उत्क्रांतीवाद जो सिद्धांत त्यांनी मांडला, तो उत्क्रांतीवादाचा सिद्धांत हा जगभरातील
वैज्ञानिकांनी त्याला पुष्टी दिलेली आहे, तो मान्य केलेला आहे आणि अशा प्रकारे जीवाची उत्पत्ती झालेली आहे आणि वाढ व विकास झालेला आहे, अशी ती थिअरी डार्विननी त्या ठिकाणी मांडलेली आहे. आणि आपल्या घटनेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांमध्ये, नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढण्यासाठी संविधानाने आणि राज्यांनी शैक्षणिक व्यवस्थेने काम केलं पाहिजे. आता ही शैक्षणिक व्यवस्था जी मोदींजींच्या नेतृत्वात काम करते, ते तसं करतंय का? तर नाही. मित्रांनो, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा यासाठी तर काम करतच नाही ते, परंतु हा डार्विनचा सिद्धांत हा शालेय अभ्यासक्रमातून काढण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये प्रोव्हिजन केल्याचं मी ऐकलं होतं आणि वाचलेलं होतं. आता त्यांनी त्याच्यामध्ये नवीन शैक्षणिक धोरणामध्ये ते उत्क्रांतीवादाचा सिद्धांत या ठिकाणी अनेक राज्यामध्ये अजून नवीन शैक्षणिक धोरण लागू झालेलं नाही. काही ठिकाणी टप्प्याटप्प्यामध्ये ते नवीन पाठ्यक्रम सुरू झालेला आहे. तो महाराष्ट्रातच झालेला आहे आणि त्याच्यावर फार मोठा गदारोळ झाला उत्क्रांतीवादाचा सिद्धांत काढण्यावरून. त्यावेळेस सरकारने स्पष्ट केलं की तो आम्ही आता काढणार नाही. म्हणजे असं काम या ठिकाणी ही मनुवादी विचाराचे सरकारमधले काही लोक करत आहेत. आता असं जर काम या ठिकाणी होत असेल तर निश्चित त्याला प्रोटेस्ट करणं, विरोध करणं हे सर्वसामान्य व्यक्तींचं काम आहे आणि त्यांनी ते केलं पाहिजे. आपण जर बोललं तरच या सरकारला कळणार आहे. हे सरकार बहिरं आहे, गुंग आहे. 30-30 दिवस जर सरकारचा प्रतिनिधी एवढ्या मोठ्या आंदोलनामध्ये येऊन त्यांचं साधं निवेदन घेत नाही, ऐकून घेत नाही, म्हणजे हे हम करो सो कायदा अशा प्रकारे सरकार काम करत आहे, हे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. आता परवा मोहनजी भागवत जे RSSचे प्रमुख आहेत, त्यांच्याच सल्ल्याने यांचे मंत्री, यांचं सरकार काम करत आहे आणि त्यांनी काय स्टेटमेंट केलेलं आहे की शालेय पाठ्यपुस्तकामध्ये विद्यार्थ्यांना देवी आणि देवतांची माहिती व्हावी यासाठी शालेय पुस्तकांमध्येच अभ्यासक्रमामध्ये त्याचा अंतर्भाव झाला पाहिजे. म्हणजे बघा तुम्ही आता, म्हणजे शालेय पुस्तकामध्ये मुलांच्या डोक्यावर विज्ञानवाद बिंबवायचा सोडून हे देवी आणि देवतांचे अभ्यासक्रम थोपवायचं काम या ठिकाणी आता यांच्या डोक्यात आलेलं आहे. आता ते लागू करण्यासाठी पुन्हा आता जे नवीन शिक्षण मंत्री झालेले आहेत, जे कुलकर्णी आहेत, त्यांच्याच संघाच्या शाखेमध्ये त्यांची जडणघडण झालेली आहे. ते आता त्यांचा शब्द टाळणार नाहीत. ते हळूहळू त्या दिशेने काम करायला सुरुवात करतील. भाजप आणि त्यांच्या मंत्र्यांचं काम आहे, ते करत आहेत. म्हणून आता माझ्यासारखा शिव फुले शाहू आंबेडकर कार्यकर्त्यांनी आता प्रत्येक टप्प्यावर जागं झालं पाहिजे. मित्रांनो, आपला हा देश निधर्मी देश आहे. देशाला कुठलाही अधिकृत धर्म नसणार आहे आणि मात्र देश सर्व धर्मियांचा रक्षण करणारा आपला देश आहे. तसं आपल्या देशाचं संविधान आर्टिकल फ्रेम केलेले आहेत. देशाला कुठला अधिकृत धर्म नाही, परंतु देशामध्ये असलेल्या सर्व धर्मियांचं रक्षण करणं, त्यांना धर्माचं प्रचार प्रसार करण्याचं स्वातंत्र्य या आपल्या संविधानाने दिलेलं आहे. आणि तुम्ही सांगा, सरकारी स्कूलमध्ये जर अशा प्रकारे संघाचे प्रमुख RSS सांगतात की शालेय पाठ्यपुस्तकामध्ये या ठिकाणी देवी देवतांची माहिती आली पाहिजे. देवी देवतांची जे त्या धर्माचे लोक आहेत, त्या धर्माच्या जे पालक आहेत, ते त्यांच्या मुलांना त्यांच्या धर्माच्या रूढी परंपरा शिकवण्यासाठी समर्थ आहेत. मुस्लिमांच्या सेपरेट व्यवस्था आहे. मुस्लिमांनी त्यांच्या मुलावर जे काही धार्मिक संस्कार करायचे त्यासाठी मशीद आहे, त्यांचे मदरसे आहेत. त्याचप्रमाणे इतर ख्रिश्चन धर्मीय त्यांच्या चर्चमध्ये त्यांच्या लोकांवर ते ख्रिश्चन धर्माचा संस्कार वगैरे करतात. शीख धर्मियांचे गुरुद्वारा आहेत. त्याचबरोबर
बौद्ध धर्मीयांची त्यांची वेगळी व्यवस्था आहे, धार्मिक संस्था आहेत, त्या मुलांचे शिबिरं घेऊन त्यांना त्यांचं धार्मिक शिक्षण देतात. त्याचबरोबर हिंदू धर्मामध्ये सुद्धा अनेक संस्था आहेत, ज्या मुलांना वारकरी शिक्षण संस्था आहेत, जे धार्मिक शिक्षण देतात, त्याचबरोबर काही प्रशिक्षणं घेतात. तर आता धार्मिक म्हणजे एखाद्या धर्माला समोर ठेवून सरकार काम करू शकत नाही आणि तो अभ्यासक्रम इतर सर्व धर्मीय लेकरांच्या माथ्यावर तर थोपू शकत नाही. धर्म हा वैयक्तिक भाग आहे आणि ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या धर्माचं पालन करावं, ते घटनेने प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. परंतु सरकारी यंत्रणेमध्ये, सरकारी कामकाजात, सरकारी शालेय शिक्षणामध्ये असं एखाद्या धर्माला समोर ठेवून देवी देवतांचे माहिती देणारे जे काही अभ्यासक्रम आहेत, तो शैक्षणिक पाठ्यपुस्तकामध्ये आणणं हे संयुक्तिक आणि घटनात्मकदृष्ट्या योग्य नाही. आणि म्हणून जर घटनेने या ठिकाणी सांगितलेलं आहे की प्रत्येकामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा, यासाठी सरकारने काम करावं. हा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढण्याचा प्रकार आहे का? आज आपण खरात बाबा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये फार देशभर गाजलेलं प्रकरण आहे. त्याच्यानंतर अनेक मोठमोठे बाबा या ठिकाणी ते कसे जनतेला लुबाडत आहेत, कर्मकांडाच्या माध्यमातून तुम्हाला बरे करतो म्हणून लुबाडत आहेत, त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्या ठिकाणी लुबाडत आहेत. तर हे प्रकरण आपण ताजे असताना याच्यातून आपण धडा घ्यायचा आहे का नाही? का तेच धार्मिक विचार, त्याच मानसिकता आपण नवीन तरुण पिढीमध्ये ॲडॉप्ट करण्यासाठी आपण शैक्षणिक धोरण आणायचं आहे? तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे मोहनजी भागवत आणि त्यांचे जे काही शैक्षणिक मंत्री असतील त्यांना मी विनंती करतो की असं जे काही पाठ्यपुस्तकामध्ये देवी देवतांची माहिती सांगणारे जे काही तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासक्रम आणायचा आहे, तसा आणायचा आपण काय प्रयत्न करू नये. इथं सर्व धर्मीय लोक आपल्या सरकारी जे काही धोरण आहे, शैक्षणिक धोरण आहेत, ते शाळेमध्ये जाऊन त्या शैक्षणिक धोरणाप्रमाणे शिक्षण घेतात आणि त्यातून चांगले वकील, डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट निर्माण झाले पाहिजे, असं शैक्षणिक धोरण आणा, जेणेकरून ते त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी होतील आणि आपला भारत देश चांगला प्रगतीच्या दिशेने पुढे जाईल. आणि चीनचं काहीतरी आदर्श घ्या, तिथं त्या चीनची आपल्या पाठीमागून चीन पुढं चालला आहे. आपण त्या चीनची बराबरी करण्यासाठी काहीतरी स्पर्धात्मक चांगलं शैक्षणिक धोरण आणायचा प्रयत्न करा. धार्मिक शिक्षण मुलांमध्ये देणारे त्यांचे पालक, ती व्यवस्था तिथं काम करत आहे. आपण सरकारी शैक्षणिक धोरणामध्ये हे आणू नका, एवढंच या ठिकाणी आपणास सांगू इच्छितो. जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय, जय संविधान, जय भारत.